हाय भावांनो, गुड मॉर्निंग. कशा आहे सर्वजण? मजेत? आम्ही सुद्धा मजेत. तुम्ही म्हणाल की नीताताई खूप दिवस झाले दिसल्या नाही, ना शॉर्ट व्हिडिओमध्ये, ना ब्लॉगमध्ये, ना लाईव्हमध्ये. काय करणार, हा खूप धावपळ सुरू होती माझ्या मागे, त्यामुळे मी तुम्हाला भेटायला येऊ शकले नाही. तर आज संध्याकाळी मात्र 9 वाजता नक्की या भेटायला लाईव्हमध्ये, आणि सर्वांची वाट बघेल मी. तुम्हीसुद्धा या. नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा माझा ब्लॉग हा या विषयावर आहे की मी का बरं नाही आले लाईव्हमध्ये. कारण की माझ्या मागं खूप धावपळ होती, कारण की मला दवाखान्यामध्ये माझ्या मुलाला घेऊन जायचं होतं नागपूरला. तर मी त्याला घेऊन नागपूरला गेली होती, पण तिथंसुद्धा व्यवस्था काही झाली नाही बरोबर. दवाखाना खूप मोठा आहे, पण तरीसुद्धा खूप अडचणी आहेत दवाखान्यामध्ये त्यामुळे आम्ही वापस आलेला तिथून. आणि आता बघा, घरचं पण काम काढलं होतं दाजीने. हे आपलं आवार तुम्ही बघितलेच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. हे आपलं पेरूचं झाड दिसलं का? हे आपलं पेरूचं झाड. आणि त्यानंतर मग दाजीने बघा 2 दिवसामध्ये ड्रेसिंग वगैरे केलेलं आहे. आणि इथं चौकट बसवली आपल्या आवारामध्ये, हे भिंत उभी केली. इथं आता वेगळं एक बाथरूम करायचं आहे, मुलांसाठी शॉवर वगैरे लावायचा आहे. आणि हे जे पाईप आहेत ना, या पाईपाला प्लायवूड लावायचे आहेत सर्व, कारण की भिंत दुसऱ्यांची आहे. त्यामुळे आपल्याला इथं प्लायवूड लावायचं आहे, भिंत नाही घ्यायची. कारण की भिंत घेतली ना तर खूप खर्च वाढेल त्यामुळे. आणि हे आपला पायऱ्याचा रस्ता म्हणजे जिन्याचा वरती जायचा, तर ही भिंतसुद्धा पूर्ण करायची आहे. म्हणजे हा आपण छोटासा हॉल तयार केलेला आहे. आणि हे 3 आपले वरचे पत्रे, तर हे पत्रे जुनेच आहेत बघा, काही फुटलेले पण आहेत. तर यालासुद्धा कलरिंग करतील दाजी. आता वरतूनसुद्धा कलरिंग करतील आणि खालतून पण कलरिंग करतील, दोन्ही बाजूला कलरिंग करतील. आणि हे आपलं दादी आहेत आंघोळ करतात. हे जुनं बाथरूम म्हणजे सासूबाईंनी आपल्या जे पायऱ्याच्या खाली जागा उरते ना टिनाखाली, तिथंच बनवलेलं होतं. या बाया, तिथंच बनवलेलं होतं. पण आता आपण ते बंद करणार आहोत आणि या बाजूला नवीन बाथरूम करणार आहोत. आणि तर आपला हा छोटासा हॉल कसा होणार आहे, मला तर वाटते बरा होणार. कारण की रूम खूप छोटे आहेत बघा, रूम खूप छोटे आहेत. रूम म्हणजे 10 बाय 10चीच रूम आहे. त्यामुळे ना खूप अडचण होते. आणि मुलांची बॅग्स, सर्व सामान हे नाही होत त्याच्यामध्ये रूममध्ये. जर कोणी एक पाहुणा जरी आला ना तर असं वाटते की अरे आता अडचण होणार, म्हणजे अडचण नाही होत पाहुण्याची. पाहुणा तर देव माणूस असते. पण काय ना, असं वाटते की नको, चांगली म्हणजे छान रूम थोडीशी जरी मोठी असली ना तर बरं वाटते. तर त्यामुळे आता आपण हा हॉल तयार करणार आहोत. कसा होणार काय माहिती. सुरू आहे धावपळ आणि खूप खर्च पण झालेला आहे. खर्च म्हणजे आता आपल्या परीनं तर खूपच म्हणावं लागेल, कारण की आपल्याला पोट भरायसाठी बाहेर निघावं लागते. आणि आपण काही नोकरीवर वगैरे काही नाही, आपल्याला कष्ट करून थोडंफार थोडे जमा करूनच खर्च करावं लागते. तर त्यामुळे सुरू आहे. रेती उरलेलीच आहे थोडीफार. आता ही रेती आपल्याला इथं बाथरूम करायसाठी कामा येणार. दाजींनी फरशा वगैरे सर्व आणून ठेवलेल्या आहेत. आता दरवाजे राहिले आणायचे इथं, तर दरवाजा आणायचा राहिला. आणि इथं पण दरवाजा आणायचा राहिला बघा. 2 दरवाजे आणावं लागतात. आणि 2 दरवाजे म्हटल्यावर नाही काही तर 10,000 रुपये खर्च तर आहेच. सस्ते जरी घेतले तरी आपण सागवानचे बनवूच नाही, साधेवालेच घेऊ, पण थोडी खर्च आहेच. आणि इथं आवारामध्ये खाली ते ओलं राहते ना, तर हे पाईप आपण पण पाईप आता आतमधून केलेल्या सर्व. हे बघा, हे पाईप आतमधून केले. इथं शिडी वगैरे करायच्या राहिल्या, पायऱ्या टप्पे करायचे राहिले, ते सुद्धा करू. खूप कामं बाकी आहेत, खूप काम बाकी आहे. तर माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि आज संध्याकाळी लाईव्हमध्ये नक्की या. आजपासून आपण रेग्युलर लाईव्ह घेऊ 9 वाजता संध्याकाळी. तर नक्की या तुम्ही. आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा आणि सपोर्ट करा आम्हाला, कारण की तुमच्या सपोर्टची गरज आहे. चला तर मग, बाय, सी यू. भेटू उद्या, आणि उद्या नाही पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि आज संध्याकाळी लाईव्हमध्ये. चला तर मग, बाय.